आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात येणारी आवक वाढू लागल्याने आज सकाळी 11 वाजता धरणाच्या पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। 8 ऑगस्टनंतर धरणातून पाणी सोडण्यात आले नव्हते। आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 136 मिलीमीटर, नवजा येथे 139 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 142 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोयना धरणात सध्या 98.89 TMC पाणीसाठा झाला असून धरणात 38,271 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे। दरम्यान सध्या सुरू असलेल्या पावसाने कराडजवळ कोयना नदीची पाणी पातळी वाढू लागली असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे।